चला, परीक्षा संपल्या, मुलं आपली घरी असतात. सकाळचा नाश्ता तर आपल्याला बनवायचाच असतो. आता काय नाश्ता बनवायचा असं आपल्याला वाटत असतं. जेवण आणि नाश्ता एकच बनवायचं असतं. मग आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते इडली, डोसा, पावभाजी, मिसळपाव असं. अशाच नाश्त्यामधला आपण आज एक नाश्ता बनवणार आहे. तो म्हणजे एकदम रेशनच्या तांदळाचा पांढरं शुभ्र आणि जाळीदार हलकी फुलकी अशी इडली कशी बनवायची ती रेसिपी. आता इडली बनवण्याचा सगळ्यात छान सीझन कोणता माहिती आहे का तुम्हाला? उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये ना इडलीचे पीठ छान परमिटेशन होतं, छान छान आंबलं जातं. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. आता इडली बनवण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचं ते असतं प्रमाण. डाळीचं आणि तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं. आता उन्हाळा आहे त्यामुळे मी डाळीचं प्रमाण थोडंसं कमी करणार आहे, पण तांदळाचं प्रमाण मी इथे कमी करणार नाही. रेशनचं तांदूळ घेतलेले, एक वाटी घेतलेली, वाटीने डाळ इथे 1 वाटी मी इथे डाळ घेतलेली. आता उन्हाळा आहे त्यामुळे एकच वाटी मी डाळ घेतलेली, पण जर पावसाळा आणि हिवाळा असेल तर मात्र आपण इथे 1.5 वाटी डाळ घेत असतो. त्यामुळे आपलं पीठ चांगलं परमिटेशन होण्यासाठी. पण उन्हाळा असल्यामुळे एवढ्या डाळीची आपल्याला गरज पडणार नाही. एका वाटीच्या डाळीमध्ये आपलं काम होऊन जातं. आता तांदूळ कसं घ्यायचं आहे आपल्याला, तर 1 वाटी आपण डाळ घेतलेली, त्याच वाटीने मोजून आपल्याला 3 वाट्या रेशनचं तांदूळ घ्यायचं आहे. आता रेशनचं तांदूळ तुमच्याकडे नसेल तर बाजारामध्ये इडलीचं तांदूळ मिळतं, त्याला उकडीचं तांदूळ असं म्हणतात. हा तांदूळ तुम्ही वापरू शकता. आता डाळ आणि तांदूळ एकत्र करायचे. आता फक्त आपण यामध्ये 15-20 मेथ्या घालणार आहे. आता उन्हाळा असल्यामुळे मेथ्याही घालायची काहीही गरज नाही, पण मेथ्यांमुळं चव चांगली लागते हे लक्षात ठेवा. त्यामुळे मेथ्या इथे घालून घेतलेल्या. रेशनचं तांदूळ आहे त्यामुळे 5 ते 6 वेळा चोळून चोळून आपल्याला हे तांदूळ चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. जोपर्यंत आपल्याला निव्वळ पाण्यामध्ये खाली तांदूळ आपल्याला दिसत नाही तोपर्यंत हे तांदूळ आपल्याला इथे धुवून घ्यायचं. आता तांदूळ धुवून घेतलेलं आहे, बघू शकता एकदम निव्वळचंग असं पाणी आपल्या इथे दिसते. आता झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः 6 ते 7 तास आपल्याला हे भिजून घ्यायचे. उन्हाळा असल्यामुळे डाळ तांदूळ पटकन भिजले जातात आणि त्याला एक आंबूसपणासुद्धा पटकन येतो. आता इथे वाटताना आपल्याला डाळ तांदूळ काहीही धुवायचं नाही. आता डायरेक्ट तांदूळ उपसून घ्यायचे आणि तेच पाणी थोडंसं घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं. आता वाटून कसं घ्यायचं आहे तर आपल्याला बारीक वाटायचे, थोडंसं हलकंसं असं आपल्याला रवळसर ठेवायचं, एकदम फाईन असं बारीक करू नका. आता बघा पळीवरती जर असं बोट फिरवलं तर हलकंसं तुम्हाला छोटे छोटे कण दिसतील. असं आपल्याला इडलीसाठी दळून घ्यायचं. आता अगदी त्याच पद्धतीने आपण इथे हे दळून घेतलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकताय छान. आता इथे जास्त पातळ करायचं नाही. पीठ तुम्ही बघू शकता इडलीचं एकदम पांढरं शुभ्र इथं दिसते. आता 2 चमचे मी इथे मीठ घालून घेतलेले आणि एकाच डिरेक्शनने आपल्याला हे फेटून घ्यायचं. साधारणतः 5 मिनिट तरी तुम्ही चांगलं फेटत राहायचं, म्हणजे त्याच्यामध्ये एक हवा तयार होते आणि चांगलं पिठामध्ये मीठ मिसळलं जातं. आता रात्रभर आपण हे परमिटेशन करायला ठेवलं होतं. आता तुम्हाला माहिती आहे का, सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा पीठ आपलं पातेल्याच्या बाहेर उत्तू चाललं होतं, म्हणून मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं पीठ काढून साईडला ठेवलं होतं आणि नंतरनं आपलं काम उरकल्याच्या नंतरनं मी तुम्हाला इथे दाखवते. बघू शकता किती फुगून आलेले. अर्ध्या पातेल्यापेक्षा सुद्धा आपलं पीठ जेव्हा आपण रात्रीचं वाटून घेतलं तेव्हा कमी होतं आणि ते अर्ध्या पातेल्यापेक्षा कमी असणारं पीठ मात्र फुल होऊन गेलं. इतकं ते छान फुगलं गेलेलं आहे. आता काय करायचं, इथे आपल्याला हे हवा काढून घ्यायची. पण इडलीचं पीठ आपण बनवतोय आणि इडली बनवतोय त्या पिठाला जास्त हवा काढून घ्यायची नाही, थोडीशीच घ्यायची. त्यामध्ये हवा तशी राहिल्यामुळे त्याचा काय परिणाम होतो तर इडली आपली चांगली फुगते आणि इडलीला आतून छान जाळी पडते, इडली हलकी होते. म्हणून इडलीचं पीठ कधीही जास्त एकदा परमिटेशन झाल्याच्या नंतरनं दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण इडली बनवायला घेतो तेव्हा इडलीचं पीठ जास्त फेटायचं नाही. अगदी हलक्या
हाताने फेटायचं आणि मग इडली आपल्याला करायला घ्यायची. इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे आणि इडली पात्र भरून आपण इथे उकळायला इडल्या ठेवणार आहे. पहिलं भांड्यामध्ये पाणी मी उकळायला ठेवलं होतं. उकळायला ठेवल्यामुळे काय होतं, आपण इडली पात्र ठेवली की लगेच त्याला वाफ भेटते आणि इडली चांगली फुगते आणि तिला छान असे बबल्स तयार होतात. इथे तुम्ही जवळून मी तुम्हाला दाखवते. छान अशी जाळी पडलेली, छान असे बबल्स तयार झालेले, कुठेही पाणी वगैरे साचलेलं नाही. आता काय करायचं आहे, इडलीच्या भांड्यातून इडली पात्र आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. पण बाहेर काढलं की लगेच इडली पात्रातून काढून घ्यायची नाही, तर थोड्या वेळ इडली गार करायला ठेवायची. तसं केल्यामुळे काय होतं, इडली भांड्याला चिटकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इडली अगदी हाताने पण निघते. तर इथे तुम्ही बघू शकता, मी हाताने इडली काढलेली बघू शकता. इडली पात्राला थोडंसंही पीठ नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इडली एकदम अशी जाळीदार झालेली, एकदम पाठीमागचा भाग एकदम असा प्लेन झालेला आहे. आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या इडल्या ज्या आहे ना त्या अशा हाताने काढून घेणार आहे. हलकी झालेली अशी धरली की ती अशी लगेच अशी हलते, म्हणजे अशी तुटायला होते, म्हणजे इतकी ती हलकी झालेली आहे, जाळीदार झालेली आहे, तिला छान बबल्स पडलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेशनच्या तांदळाची असून सुद्धा एकदम पांढरं शुभ्र झालेली. ही तुम्ही चटणी बरोबर, सांबर बरोबर खाऊ शकता. उन्हाळ्यात ना इडलीचं पीठ तयार करण्यासाठी काही जास्त मेहनत घ्यावा लागत नाही, हे लक्षात ठेवा. उन्हाळ्यामध्ये इडली पटकनी बनली जाते, पीठ पटकनी परमिटेशन होतं, आंबवलं जातं आणि इडली जाळीदार हलकी होते. तर अशा पद्धतीने आज सगळ्यांसाठी नाश्ता आणि दुपारचं जेवण एकच बनवून घेतलेले. तुमच्याकडे काय असतं ते कमेंट करून नक्कीच